माझा नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, काल रात्री भारताचे उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखडजींनी आपल्या पदावरून राजीनामा दिलेला आहे. त्याने आपलं त्यागपत्र ट्विटरद्वारे सार्वजनिक केलं. ते त्यागपत्र पहिल्यांदा पाहताच त्याला वाचल्यानंतर खरंच आश्चर्य वाटलं. त्यावर विश्वास बसत नव्हता की धनखडजींनी उपराष्ट्रपती पदावरून राजीनामा दिला. एकतर त्यांनी जे कारण अधिकृतपणे आपल्या त्यागपत्रामध्ये लिहिलंय त्यानुसार आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आपण आपल्या पदावरून राजीनामा देतोय हे त्यांनी नमूद केलं, जे की पूर्णपणे सत्य वाटत नाही. त्यामागचं एकच कारण मी तुम्हाला देईन, ते म्हणजे की मागच्याच महिन्यात धनखडजींच्या हृदयाचं ऑपरेशन झालेलं होतं. जर इतक्या गंभीर परिस्थितीतही एखादा व्यक्ती आपल्या पदावरून राजीनामा देत नसेल तर अचानक उठून 9:52 त्याला काय सुचलं असेल की वाटलं की उपराष्ट्रपती पदावरून आपण राजीनामा देऊन टाकू. त्यामुळे अनेक शंका या राजीनाम्यामागे आपल्याला उपस्थित होताना दिसत आहेत. सकाळपासून बातम्या आणि माहिती जी काही माझ्यापर्यंत पोहोचली त्याचं आकलन करताना एक गोष्ट मात्र नक्कीच स्पष्ट झाली आहे की धनखडजींच्या राजीनाम्यामुळे कोणत्या व्यक्तीला काय फायदा आणि नुकसान होईल हे माहिती नाही. पण हा राजीनामा देऊन धनखडजींनी नक्कीच नरेंद्र मोदींच्या पार्टीत खंजीर खुपसलेला आहे आणि तोही चांगलाच खुपसला. अनेक लोकांना आश्चर्य होईल आणि लगेच कमेंट बॉक्समध्ये जाऊन माझ्या विरोधात काही लोक लिहायला जातील की धनखडजींसारखा व्यक्ती जो अनेक वर्षांपासून BJPसाठी काम करतोय तो मोदीजींना का बरं धोका देईल, त्यांच्या पार्टीत खंजीर खुपसण्यासारखी भाषा तुम्ही का वापरताय. एकतर सगळी कारणं देण्याच्या अगोदर नरेंद्र मोदींनी जे ट्विट धनखडजींसाठी लिहिलंय ते सर्वात अगोदर तुम्हाला पाहिलं पाहिजे. कारण आजपर्यंतचं इतकं साधं ट्विट नरेंद्र मोदींनी कुठल्या छोट्या नेत्याच्या वाढदिवसाचा निमित्त सुद्धा लिहिलेलं नसेल. इतक्या साध्या शब्दात धनखडजींचा राजीनामा त्यांनी निपटवून टाकलेला आहे, तोही दुसऱ्या दिवशी 12:13 मोदींनी आपल्या ट्विटमध्ये जे लिहिलंय की श्री जगदीप धनखडजींना उपराष्ट्रपती समेत अनेक भूमिकांमध्ये देशाची सेवा करण्याची संधी मिळाली. जसं मी म्हणालो की 2 ओळीतच त्याने धनखडजींच्या राजीनाम्याला निपटवून टाकलेलं आहे. आणि मी 2 ओळीत का म्हणतोय हे समजावून सांगण्यासाठी त्याच दिवशी डाव्या विचारसरणीचे कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते VS अच्युतानंद, जे की केरळचे पूर्व मुख्यमंत्री सुद्धा राहिले, त्यांचंही निधन झालेलं होतं कालच्याच दिवशी. आणि त्यांच्याबद्दल ट्विट लिहिताना नरेंद्र मोदींनी त्यांच्यासोबत फोटो शेअर करत त्यांच्यासोबत आपली आठवणसुद्धा लिहून काढलेली आहे. त्यांचं केरळसाठी केलेलं योगदान त्यांनी लिहिलं आहे त्या ट्विटमध्ये. आपल्या विचारधारेच्या विरुद्ध असलेला नेता त्याचं निधन झाल्यावर जर मोदी इतकं चांगलं ट्विट लिहित असतील तर आपलाच सहकारी इतक्या वर्षांपासून आपल्यासोबत उपराष्ट्रपती राहिला आहे, त्यांनी जर राजीनामा दिला असेल तर त्याविषयी त्यांनी केलेल्या एका तरी कामाविषयी नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटमध्ये नोंद करायला पाहिजे होती. पण फक्त औपचारिकता म्हणून त्यांनी केलेलं ते ट्विट वाटतंय. त्यामागचं कारण अगदी स्पष्ट आहे. एकतर धनखडजींनी राजीनामा कोणालाही न सांगता अचानकपणे जाहीर केलेला आहे. नरेंद्र मोदींचं ट्विट पाहून एक गोष्ट कळते, कारण दुसऱ्या दिवशी त्यांनी 12:13 हा ट्विट केला आहे. धनखडजींनी राजीनामा दिला तो आदल्या रात्री 9:53. म्हणजे नरेंद्र मोदींनाही धनखडजी राजीनामा देणार आहेत याविषयी काडी मात्र अंदाजा नव्हता. आणि मोदीजींना जर अंदाजा नसेल तर BJPमधल्या इतर नेत्यांना याची माहिती असेल. हा अंदाजा लावणं सुद्धा मला वाटतं की मूर्खपणा ठरू शकतं. नरेंद्र मोदी धनखडजींशी या कारणामुळे जास्त नाराज आहेत कारण पावसाळी अधिवेशन हे कालच सुरू झालं. काल पहिला दिवस होता. अनेक विधेयक राज्यसभेत लोकसभेत पास करायचे आणि उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात. आणि अचानकपणे यांनी पहिल्याच दिवशी आता जर राजीनामा दिला असेल तर कोणत्या व्यक्तीला उपराष्ट्रपती बनवायचं ही मुख्य समस्या नरेंद्र मोदींसमोर आलेली आहे. 2022ला जेव्हा जगदीप धनखडजींनी उपराष्ट्रपती पदाचं कार्यभार सांभाळलेलं होतं तेव्हा परिस्थिती ही वेगळी होती. BJPकडे स्वतःचं बहुमत होतं. BJP स्वतःच्या बलबुत्यावर कोणत्याही व्यक्तीला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती म्हणून नियुक्त करू शकत होती. पण आता BJPकडे ते बहुमत नाही. आता नितीश कुमार यांचा पक्ष किंवा चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष या दोघांपैकी एक पक्ष नक्कीच उपराष्ट्रपती पदासाठी मागणी नरेंद्र मोदींकडे करणारच आहे आणि त्यांना ते पद द्यावं सुद्धा लागू शकतं अशी परिस्थिती नरेंद्र मोदींसमोर निर्माण झाली आहे. आणि त्यामुळे नरेंद्र मोदी हे अत्यंत जगदीप धनखडजींशी नाराज आहेत आणि त्यामुळे त्यांनी हे 2 ओळींमध्ये त्यांचा राजीनामा निपटवून टाकलेला आहे. सरळ सरळ ते नाराज आहेत हे त्या ट्विटमधून दिसतंय. दुसरं कारण
नरेंद्र मोदींच्या नाराजीमागे आणि मी जे म्हटलं सुरुवातीला की जगदीप धनखडजींनी नरेंद्र मोदींच्या पाठीत खंजीर खुपसलाय, ते बोलण्यामागं कारण म्हणजे यशवंत वर्मा जे की दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते, ज्यांच्या घरात तुम्हाला आठवण असेल तर जळालेल्या नोटा सापडलेल्या होत्या, करोडोची संपत्ती होती। त्यानंतर त्यांच्या विरोधात अनेक ठिकाणी जगदीप धनखडजींनी आपले वक्तव्य दिलेले होते आणि न्यायपालिकांमध्येच जर अशा लोकांच्या घरात पैसे सापडणार असतील तर लोक न्यायपालिकेवर विश्वास ठेवणार नाहीत, असे सुद्धा वरचे वक्तव्य जगदीप धनखडजींनी केलेले होते आणि त्याविषयी प्रशंसा आपणच केलेली होती। कारण सामान्य व्यक्ती न्यायपालिकेच्या विरोधात इतकं स्पष्टपणे बोलण्याची हिंमत ठेवत नाही आणि जर देशाच्या उच्च पदावर बसलेला व्यक्ती न्यायपालिकेच्या विरुद्ध येऊन इतकं स्पष्ट वक्तव्य देणार असेल आणि त्यांना जाब विचारणार असेल तर ते लोकशाहीसाठी फार चांगलंच आहे असं आपण सुद्धा म्हणलेलं होतं। पण जेव्हा सरकार यशवंत वर्मांच्या विरोधात विरोधी पक्षांतील सर्व नेत्यांना सोबत घेऊन महाभियोग प्रस्ताव आणणार होती, म्हणजे इम्पीचमेंट मोशन आणून त्यांना त्यांच्या पदावरून बरखास्त करून म्हणजे हकलपट्टी करणार होती, तेव्हा त्यांचं पहिलं प्रस्ताव हे सरकारच्या नियमानुसार आणि त्यांनी ठरवलेल्या प्रोसेसनुसार पहिल्यांदा ते लोकसभेत येणार होतं आणि लोकसभेत वोटिंग झाल्यानंतरच त्याला एकदा पास झालं की मग नंतर राज्यसभेत त्याला पास करू अशी प्रक्रिया, असा निर्णय हा किरेन रिजिजू जे की केंद्रीय संसद मंत्री आहेत त्यांनी घेतलेला होता। आणि अचानक जगदीप धनखडजी समोर येतात आणि सरकारशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता किंवा संसदीय केंद्रीय मंत्री किरण रिजिजू किंवा अमित शहा नरेंद्र मोदी यांच्याशी कोणताही संवाद न साधता यशवंत वर्मा यांच्या विरोधातलं इम्पीचमेंट मोशन पहिल्यांदा राज्यसभेत आणतात आणि 60 ते 65 जे विरोधी पक्षातील नेते आहेत त्यांची सही सुद्धा प्रस्तावावर घेतात आणि हेच रेड अलर्ट होतं सरकारसाठी। कारण जगदीप धनखडजी हे पक्षाची शिस्त मोडत होते आणि मंत्रिमंडळाच्या वरती आपण आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत होते आणि हे सरकारसाठी येत्या भविष्य काळात धोकादायक ठरणार होतं आणि यामुळे त्यांच्यावर प्रेशर मांडला जात होता की तुम्ही या पदावरून राजीनामा द्या, पण तो लगेच राजीनामा द्या किंवा त्यांचा राजीनामा लगेच घेण्याची मनशा ही काही सरकारची नव्हती। कारण जसं मी म्हणालो की अनेक विधेयक नरेंद्र मोदी हे या पावसाळी अधिवेशनात पास करण्यासाठी पूर्णपणे तयारीत होते आणि पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपतींचा राजीनामा घेण्यासारखा मूर्खपणा नरेंद्र मोदींसारखा नेता कुठल्याही परिस्थितीत करणार नाही हे मात्र पक्क आहे। आणि जगदीप धनखडजींनी फक्त आणि फक्त सरकारला अडचणीत टाकण्यासाठी, नरेंद्र मोदींना परिस्थितीमध्ये अडकवून ठेवण्यासाठीच हे राजकारण खेळलं आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यामुळेच मी म्हणतोय की नरेंद्र मोदींच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसलेला आहे। नरेंद्र मोदी आणि BJP आता अडकली आहे की कोणत्या व्यक्तीला उपराष्ट्रपती करावं। अनेक लोक मला म्हणतील की धनखडजी हे हिंदुत्ववादी नेते आहेत, त्यांनी BJPसाठी अनेक कामं केली आहेत, त्यांनी जे प्रश्न उचलले आजपर्यंत ते महत्त्वाचे होते, पण तुम्ही जे म्हणताय की धनखडजी हे हिंदुत्ववादी नेते होते ते पूर्णपणे चुकीचं आहे। हिंदुत्व संघ BJP यांच्याशी जगदीप धनखडजी यांचा काहीच संबंध नव्हता, नाही आज सुद्धा आहे। कारण त्यांचा भूतकाळ, त्यांचा राजकीय प्रवास जर तुम्ही तपासला तर तुम्हाला कळून येईल की जगदीप धनखडजी हे जनता दल आणि काँग्रेसचे सुद्धा सदस्य राहिलेत, लोकसभेत, विधानसभेत, राजस्थानमध्ये ते काँग्रेसकडून निवडणूक लढवलेले आहेत, त्यामुळे काँग्रेसमधल्या अनेक लोकांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत। जेव्हा राज्यसभेत अचानकपणे ते इम्पीचमेंट मोशन आणतात आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या सह्या घेतात, यावरून हेच संदेश जातं की सरकार पालटण्याचं काहीतरी कारस्थान रचलं जात होतं आणि तेच नरेंद्र मोदींनी अगोदरच ओळखून जगदीप धनखडजी यांना सावध केलेलं होतं आणि त्याविषयीच नाराज होऊन जी प्रथम बातमी आपल्या समोर येते त्यामुळेच त्यांनी आपल्या पदावरून अचानकपणे राजीनामा दिला आणि त्यांचा तापट स्वभाव हे सर्वांना माहितीच आहे। त्यामुळे आपण उपराष्ट्रपती आहोत आणि आपल्याला जर कोणी आदेश देणार असेल तर हा पदाचा अपमान आहे आणि त्या रागाच्या भावनेतच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। पण सरकारसाठी मात्र एक प्रचंड मोठी अडचण ते निर्माण करून गेलेत, हेही तितकंच सत्य आहे। कितीही लोक त्यांची प्रशंसा करत असले तरी पक्षाची शिस्त जर कोणताही व्यक्ती मोडत असेल, तो कुठल्याही पदावर असू द्या, तो मंत्री असेल, उपराष्ट्रपती असेल, प्रधानमंत्री असेल किंवा राष्ट्रपती असेल, गृहमंत्री असेल, त्या व्यक्तीला त्या पदावरून पाय उतार व्हावंच लागेल। कारण त्या व्यक्तीपेक्षा पक्ष हा सर्वात मोठा असतो। BJP आहे म्हणून नरेंद्र मोदी, BJP आहे म्हणून अमित शहा आहेत। अमित शहा नरेंद्र मोदींमुळे BJP नाही आहे, BJP हा पक्ष आहे तसाच राहील। हे सगळे लोक, हे सगळेच नेते येतील आणि जातील, त्यामुळेच हा पदावरून त्यांना राजीनामा द्यावा लागलाय।
असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.